महाड तालुक्यातल्या कुर्ले घाटातली दरड हटवण्यात आली आहे। तब्बल 18 तासानंतर इथली वाहतूक पूर्वपदावर आली। दरडीसोबतच मातीचा मोठा ढिगारा आणि झाड रस्त्यावर आलं होतं, त्यामुळे महाड दापोली मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। आपत्ती निवारण कक्षाने जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्यानं दरड बाजूला करून रस्ता मोकळा करून दिलेला आहे। तात्पुरत्या स्वरूपात दरड बाजूला करून रस्ता मोकळा केला असला तरी या ठिकाणी असलेला मातीचा ढिगारा पूर्णपणे बाजूला करून दरडीचा धोका पूर्णपणे मिटवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केलेली आहे। महाड आणि दापोलीला जोडणाऱ्या मार्गावरती काल कुर्ले गावाच्या नजीक मोठी दरड जी आहे ती रस्त्यावर आली होती। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता, ही मोठ्या प्रमाणात दरड जी होती ही घसरून रस्त्यावरती आली होती। जवळपास 100 मीटरचा रस्ता होता, त्या रस्त्यावरती ही दरड आल्याने या रस्त्यावरती दोन्ही बाजूला वाहतूक जी होती ती ठप्प झाली होती। महाडकडून जो दापोलीकडे जाणारा रस्ता आहे, या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते। मात्र या दरडीमुळे काल सायंकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक जी ठप्प झाली होती। त्यानंतर आपण पाहिलं तर महाडचं जे आपत्ती निवारण कक्ष आहे, या आपत्ती निवारण कक्षाच्या माध्यमातून 2 जेसीबी असतील, 1 पोकलेन असेल, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती ही दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं। आज पाहिलं तर दुपारच्या सत्रात म्हणजे जवळपास 18 तास ही दरड बाजूला करण्यासाठी लागली आणि 18 तास दरड बाजूला करण्याच्या लागल्याच्या नंतर या रस्त्यावरील जी वाहतूक आहे ती पूर्वपदावर आलेली आहे। मागील 2 दिवसापासून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडला होता, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी दरडींचा धोका जो आहे तो निर्माण झाला आहे। प्रसाद पाटील, पुढारी न्यूज, महाड, रायगड।